नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण एका खूपच रंजक विषयावर बोलणार आहोत, प्राचीन भारताचं जगाशी असलेलं नातं. आपल्याला वाटतं की ग्लोबलायझेशन ही काहीतरी आत्ताची गोष्ट आहे, पण हजारो वर्षांपूर्वी जगात एक वेगळंच नेटवर्क अस्तित्वात होतं आणि भारत त्याचा एक महत्वाचा केंद्रबिंदू होता. अगदी बरोबर. आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याकडे काही खूप साधे स्रोत आहेत. चक्क इयत्ता 6वीच्या इतिहासाच्या पुस्तकातली काही पानं. त्यात काही नकाशे आहेत, शिल्पांची आणि नाण्यांची चित्रं आहेत. आज आपलं ध्येय हेच आहे की या साध्या वाटणाऱ्या स्रोतांमधून प्राचीन जागतिक व्यापाराची आणि विचारांच्या देवाणघेवाणीची एक मोठी गुंतागुंतीची कहाणी कशी उलगडता येते हे पाहणं. वा, म्हणजे एका लहानशा खिडकीतून इतिहासाचं भव्य चित्र बघण्याचा हा प्रयत्न आहे. चला तर मग सुरुवात करूया. भारत आणि पश्चिमेकडील देश. आपल्या स्रोतानुसार हे संबंध हडप्पा संस्कृती इतके जुने आहेत, म्हणजे आपण 4-5 हजार वर्षांपूर्वीची गोष्ट करतोय. हो, इतकी जुनी. आणि हे फक्त व्यापारी संबंध नव्हते. हडप्पा संस्कृतीनंतरही हे नातं टिकलं. इराणी साम्राज्याच्या काळात तर हा संपर्क अधिकच वाढला. आणि याच काळात गंमत म्हणजे ग्रीक इतिहासकारांना भारताबद्दल प्रचंड कुतूहल निर्माण झालं. अच्छा. त्यांनी जे काही लिहून ठेवलं त्यामुळेच खरं तर पाश्चात्य जगाला भारताची एक नवी ओळख झाली. पण खरा बदल झाला तो सिकंदराच्या स्वारीनंतर. त्यांनी जे मार्ग उघडले ते पुढे जाऊन व्यापाराचे महामार्ग बनले. आणि या संपर्काचा कलेवर झालेला परिणाम तर थक्क करणारा आहे. आपल्या स्रोतांमध्ये गांधार शैलीतल्या एका शिल्पाचं चित्र आहे. हे शिल्प बघितल्यावर लगेच जाणवतं की यात काहीतरी वेगळं आहे. मूर्ती गौतम बुद्धांची आहे, पण चेहऱ्यावर, वस्त्रांवर एक वेगळीच छाप दिसते. काय आहे ही शैली नेमकी? हीच ती प्रसिद्ध गांधार कलाशैली. याचा उदय झाला कुशाण काळात. आता हे लक्षात घ्यायला हवं की कुशाण हे मूळचे भारतातले नव्हते. ते मध्य आशियातून आले होते आणि त्यांनी एक मोठं साम्राज्य उभं केलं होतं. म्हणजे त्यांचं साम्राज्य भारत, पर्शिया, चीन आणि रोमन साम्राज्याला जोडणारं एक पूल होतं. ते सिल्क रूटचे राजे होते आणि त्यांची राजधानी म्हणजे संस्कृतींचं एक खरंखुरं मेल्टिंग पॉट होती. म्हणजे ही कलाशैली त्या मेल्टिंग पॉटचं प्रतिबिंब आहे. अगदी तसंच. या शैलीत गौतम बुद्धांना ग्रीक देवता अपोलोसारखं दाखवण्याचा प्रयत्न दिसतो. त्यांची चेहऱ्यापट्टी, कुरळे केस, वस्त्रांच्या चुण्या या सगळ्यावर ग्रीक शिल्पकलेचा स्पष्ट प्रभाव आहे. आपल्या स्रोतांमधनं हड्डा म्हणजे अफगाणिस्तानमधल्या शिल्पाचं जे चित्र आहे त्यात तर हे अगदी स्पष्ट दिसतं. हो, दिसतंय. त्यातले लोक, त्यांचा पोशाख, त्यांच्या हातातला तो ॲम्फोरा म्हणजे एक प्रकारचं ग्रीक कुंभ, हे सगळं बघितल्यावर असं वाटतं की आपण भारतात नाही तर कोणत्या तरी ग्रीक शहरात आहोत. हे खूपच रंजक आहे. म्हणजे आपल्या सर्वात महत्वाच्या धार्मिक प्रतीकाला, बुद्धाला, एका परदेशी कलेच्या भाषेतून व्यक्त करण्याची कल्पना त्या काळातल्या लोकांना का सुचली असेल? याचं एक कारण असं असू शकतं की त्यांच्यासाठी ती परदेशी कला नव्हती. त्यांच्या त्या बहुसांस्कृतिक जगात तीच कदाचित सर्वात प्रभावी आणि सुंदर कला होती. बुद्धाची शांतता आणि सामर्थ्य दाखवण्यासाठी त्यांनी तेव्हा उपलब्ध असलेली सर्वोत्तम शैली वापरली. ही दोन संस्कृतींच्या संघर्षाची नाही तर मिळण्याची कहाणी आहे. कलेसोबतच व्यापाराचा एक ठोस पुरावा म्हणजे नाणी. आपल्या स्रोतांमध्ये तमिळनाडूतील अरिकामेडू इथे सापडलेलं रोमन सम्राट ऑगस्टसचं एक सोन्याचं नाणं दाखवलंय. हे नाणं तिथे काय करत होतं? हे नाणं म्हणजे भारत आणि रोममधल्या प्रचंड मोठ्या व्यापाराचा एक छोटासा पुरावा आहे. इसवी सनाच्या पहिल्या-दुसऱ्या शतकात हा व्यापार इतका वाढला होता की रोमन इतिहासकार प्लिनी द एल्डर याने तक्रार केली होती. तक्रार? हो, तो म्हणाला होता की भारताकडून मसाल्याचे पदार्थ, मौल्यवान खडे आणि कापड विकत घेण्यासाठी रोममधनं सोन्याचा ओघ अक्षरशः बाहेर वाहून जातोय. म्हणजे भारताच्या मालाला तिकडे प्रचंड मागणी होती आणि अरिकामेडू हे त्याचं केंद्र होतं. हो, आणि अरिकामेडूमध्ये फक्त नाणीच नाहीत तर ॲरेटाईन वेअर नावाच्या खास रोमन भांड्यांचे तुकडेही सापडले आहेत. ही भांडी म्हणजे त्या काळातली डिझायनर डिनरवेअर होती. आजच्या काळात एखाद्या दुर्गम गावात इटालियन लक्झरी हँडबॅग सापडण्यासारखं आहे हे. खरंच की. यावरून तिथल्या व्यापाऱ्यांची श्रीमंती आणि त्यांची आवडनिवड किती उच्च दर्जाची होती याचा अंदाज येतो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्या स्रोतांनुसार अशाच रोमन बनावटीच्या वस्तू महाराष्ट्रात कोल्हापूरमध्येही सापडल्या आहेत. हे तर आपल्या घराच्या अगदी जवळ आलं. कोल्हापूरचा या जागतिक व्यापाराशी काय संबंध होता? बरोबर.
आपण कोल्हापूरचा विचार त्याच्या स्वतःच्या समृद्ध इतिहासासाठी करतो. पण 2000 वर्षापूर्वी तिथे एखादी रोमन वस्तू वापरली जात असेल, ही कल्पनाच आपल्या डोक्यातलं प्राचीन महाराष्ट्राचं चित्र बदलून टाकते, नाही का? ते काही जगापासून तुटलेलं ठिकाण नव्हतं, तर ते थेट जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडलेलं होतं. मग हा सगळा माल आणि हे विचार युरोपपर्यंत पोहोचायचे कसे? मार्ग कोणता होता? यासाठी इजिप्तमधलं अलेक्झांड्रिया हे बंदर, ते एक प्रकारे जगाचं प्रवेशद्वार होतं. अरबी व्यापारी भारतीय माल तिथपर्यंत आणायचे आणि तिथून तो युरोपात जायचा. पण गंमत म्हणजे या वस्तूंबरोबरच भारतीय तत्वज्ञान आणि विज्ञान हे युरोपपर्यंत पोचलं. आणि त्यातलीच एक गोष्ट म्हणजे भारताने जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी, शून्य ही संकल्पना. बरोबर. अरबी लोकांनीच या गणितीय संकल्पनेची ओळख युरोपला करून दिली. व्यापाराच्या मार्गांवरून केवळ वस्तूच नाही, तर विचार किती प्रभावीपणे प्रवास करतात याचं हे सर्वोत्तम उदाहरण आहे. तर पश्चिमेकडील देशांशी असलेला हा संबंध वस्तू, कला आणि विचारांच्या देवाणघेवाणीचा होता. पण हे झालं नाण्याच्या एका बाजूचं चित्र. भारताचा पूर्वेकडील देशांवरही तितकाच किंबहुना त्याहून अधिक प्रभाव होता. आणि याची सुरुवात श्रीलंकेपासून होते. हो. सम्राट अशोकाने बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेत पाठवलं होतं. हे फक्त धर्मप्रसारक नव्हते, तर ते एका अर्थाने उच्चस्तरीय सांस्कृतिक राजदूत होते. श्रीलंकेतील महावंश या पाली भाषेतील बौद्ध ग्रंथात ह्याचा सविस्तर उल्लेख आहे. आणि संघमित्राने स्वतःसोबत बोधिवृक्षाची एक फांदी नेली होती, असंही त्यात म्हटलंय. आज अनुराधापुरामध्ये असलेला बोधिवृक्ष त्याच फांदीपासून वाढला आहे असं मानलं जातं. ही कल्पनाच किती विलक्षण आहे. 2000 वर्षांहून अधिक काळ टिकलेला हा एक जिवंत, जैविक आणि आध्यात्मिक दुवा आहे. नक्कीच. आणि हा संबंध फक्त धर्मापुरता मर्यादित नव्हता. श्रीलंकेतील सिगिरिया लेण्यांमधली जी भित्तिचित्र आहेत, त्यांची शैली ही आपल्या अजिंठ्याच्या चित्रशैलीशी कमालीची मिळती-जुळती आहे. जणू काही एकाच कलापरंपरेची 2 वेगवेगळी रूप आपण बघतोय. म्हणजे कलेच्या पातळीवरही एक खोल नातं होतं. हो. महावंश आणि दीपवंश हे ग्रंथ या 2 देशांमधील नात्याची साक्ष देतात. श्रीलंकेनंतर आपण चीनकडे वळूया. हो. रेशीम मार्ग किंवा सिल्क रोड हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर व्यापाऱ्यांचे तांडे, वाळवंट असं भव्य चित्र उभं राहतं. पण या मार्गाच्या नावावरून असं वाटतं की हा फक्त चीन आणि युरोपला जोडणारा मार्ग होता. यात भारताची काय भूमिका होती? ही एक मोठी गैरसमजूत आहे. आपण सिल्क रोड म्हणतो, पण तो एकच महामार्ग नव्हता. ते अनेक धोकादायक रस्त्यांचं आणि पायवाटांचं एक जाळं होतं. आणि या जाळ्याच्या मध्यभागी होता भारत. चीनमध्ये तयार होणारं रेशमी कापड, ज्याला भारतात चिनांशुक म्हणत, ते भारतीय व्यापारी विकत घ्यायचे आणि याच मार्गाने पश्चिमेकडील देशांना विकायचे. अच्छा, म्हणजे भारत या व्यापारात एक महत्वाचा मध्यस्थ होता. हो, एक महत्वाचा दुवा होता. आणि आपल्या स्रोतांमध्ये एक धक्कादायक माहिती आहे की मुंबईजवळचं नाला सोपारा हे प्राचीन बंदर या आंतरराष्ट्रीय मार्गाशी जोडलेलं होतं. होय, नालासोपारा हे खुष्कीच्या आणि सागरी मार्गांना जोडणारं एक महत्वाचं केंद्र होतं. आणि याच मार्गावरून फक्त रेशीमच नाही, तर विचारही प्रवास करत होते. फायान आणि युआन श्वांगसारखे प्रसिद्ध चीनी बौद्ध भिक्खू याच मार्गाने प्रचंड कष्ट सोसून भारतात आले होते. त्यांचा उद्देश काय होता? ते पर्यटक तर नक्कीच नव्हते. नाही, त्यांचा उद्देश होता ज्ञान मिळवणं. त्यांना बौद्ध धर्माचे मूळ ग्रंथ मिळवायचे होते, ते शिकायचे होते. पण हा ज्ञानाचा प्रवाह एकतर्फी नव्हता. इसवी सनाच्या पहिल्या शतकात चीनी सम्राट मिंग यांनी धर्मरक्षक आणि कश्यप मातंग नावाच्या 2 भारतीय बौद्ध भिक्खूंना चीनमध्ये येण्याचं आमंत्रण दिलं. आमंत्रण दिलं? कशासाठी? भारतीय बौद्ध ग्रंथांचं चीनी भाषेत भाषांतर करण्यासाठी. आणि या 2 भिक्खूंनी जे काम सुरू केलं, त्यामुळे चीनमध्ये बौद्ध धर्माच्या प्रसाराला प्रचंड चालना मिळाली. आणि हा विचारप्रवाह फक्त चीनपुरता राहिला नाही. तिथूनच तो पुढे जपान, कोरिया आणि व्हिएतनाममध्ये पोचला. भारत हा विचारांचा एक मोठा निर्यातदार देश होता. म्हणजे पश्चिमेकडून कला घेतली आणि पूर्वेला विचार आणि धर्म दिला. आता या नकाशावरचा शेवटचा आणि कदाचित सर्वात जास्त भारतीय प्रभाव असलेला प्रदेश म्हणजे आग्नेय आशिया, म्हणजेच आजचा कंबोडिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम. इथे भारताचा प्रभाव कसा पोहोचला? इथे तर भारतीय संस्कृतीचा ठसा खूपच गडद दिसतो. आपल्या स्रोतांमध्ये उल्लेख आहे की कंबोडियातील फुनान या प्राचीन राजाची स्थापना कौंडिन्य नावाच्या एका भारतीयाने केली होती, असं तिथली चीनी परंपरा सांगते. एका भारतीयाने? हो. आणि तिथे सापडलेले शिलालेख संस्कृत भाषेत आहेत. पण इथे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो. कोणता प्रश्न? म्हणजे
हा एक प्रकारचा वसाहतवाद होता का? भारतीयांनी तिथे जाऊन राज्य स्थापन केली. इतिहासकार याच प्रश्नावर चर्चा करतात. याला वसाहतवाद म्हणण्यापेक्षा भारतीयकरण म्हणजे इंडियनायझेशन म्हणणं जास्त योग्य ठरेल. असं दिसतं की तिथल्या स्थानिक राज्यकर्त्यांनी भारतीय संस्कृती स्वेच्छेने स्वीकारली. स्वेच्छेने. हो. राज्य कसं चालवावं, राजाची कर्तव्य काय, कायदे कसे असावेत, ह्या सगळ्यासाठी त्यांनी भारतीय मॉडेल वापरलं. शिव आणि विष्णू यांसारख्या देवतांची पूजा, संस्कृत भाषेचा वापर, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आपली स्वतःची सत्ता अधिक मजबूत आणि प्रतिष्ठित करण्यासाठी स्वीकारल्या. म्हणजे हा लष्करी विजय नव्हता, तर एका प्रगत संस्कृतीचा स्वीकार होता. बरोबर. ही एक सॉफ्ट पॉवर होती. म्हणूनच आजही इंडोनेशियासारख्या मुस्लिम देशात रामायण आणि महाभारतावर आधारित नृत्यनाट्य प्रचंड लोकप्रिय आहेत. ती कथा आता त्यांची स्वतःची झाली आहे. हजारो वर्षांनंतरही तो सांस्कृतिक वारसा तिथे जिवंत आहे, पण एका नव्या, स्थानिक रूपात. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये. या 6वीच्या पुस्तकातल्या काही चित्रांनी आपल्याला प्राचीन जगाची एक पूर्णपणे नवीन ओळख करून दिलीये. प्राचीन भारत हा एक बंदिस्त, स्वतःत रमलेला देश नव्हता, तर तो जागतिक व्यापाराचं, कलेचं आणि विचारांचं एक धबधबणारं केंद्र होतं. आणि ही देवाणघेवाण नेहमीच दुतर्फी होती, हे महत्वाचं. गांधार शैलीतून भारताने ग्रीक कलेतील सौंदर्य स्वीकारलं, तर दुसरीकडे आपलं तत्वज्ञान आणि शून्य ही संकल्पना जगाला दिली. ह्या नात्यांनी भारताला आणि बाकीच्या जगालाही समृद्ध केलं. हेच खऱ्या अर्थाने पहिलं ग्लोबल विलेज होतं. आजची चर्चा संपवताना ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जातोय. हो. जेव्हा रामायणासारखी एखादी कथा भारतातून इंडोनेशियाला जाते, तेव्हा ती फक्त सांगितली जात नाही, तर तिची नव्याने रचना होते. तिथल्या स्थानिक कथा, परंपरा तिच्यात मिसळतात. तर विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की ते कथेच्या कोणत्या भागांवर जास्त भर देतात, कोणते नवीन पात्र त्यात जोडले जातात. उदाहरणार्थ, रावणाचं पात्र तिथल्या संस्कृतीत कसं बदलतं. यातून आपल्याला कळतं की कथा कधीच स्थिर नसतात. त्या नव्या घरात गेल्यावर तिथल्या वातावरणाशी जुळवून घेतात आणि एक नवीन रूप धारण करतात.